अरे! हा गरबा तर आपल्या परताव्यातला आहे नाही. मग नेमका आहे कुठचा? तर हे माहीत करून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा. आज मी आणि माझे पप्पा गेलो होतो आम्ही सोनाराकडं. कारण की माझा YouTube, Instagramचा पेमेंट आला होता आणि त्याच्यात मला माझ्या सेल्फ गिफ्ट करायचं होतं. आणि मी केले होते हे इयरिंग्स. हे तुम्हाला कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्हाला घ्यायला आला होता अनिकेत. कारण की आम्ही अचलपूरची हॉरर थीमची देवी पाहायला गेलो होतो. गणपतीत जसं परतवायची होती ना, तसंच देवीमध्ये आता ही अचलपूरची आहे. पण खरं सांगायचं तर मला बिलकुल अंदर जायचं नव्हतं, कारण की मला लय भयंकर वाटते रे बा, मला पण भीव लागते. पण अनिकेत म्हणे, "नाही चला आपण आपला व्हिडिओ काढूनच घेऊ आणि जाऊ आपण हाही एक्सपिरियन्स घेऊच." म्हटलं चला मग गेलो. तर 101 नक्कीच तर भूत होते बाई तिथं. आणि या पोराने हे जे तोंड आणले होते बाई, हे तर काही नवीनच होते माझ्यासाठी. तर मी तर म्हटलं, "बाई हेकोडे-मेकोडे कोणते भूत होत रे बाई." आणि पहा हा भूत तर मला एवढा चांगल्यानं ओळखत होता. हा तर मला बाई करूनच चिल्लवून राहिला. पुढे गेल्यावर मी म्हटलं, "अशी नाही आजीबाई, आजीबाई कायची कोणती माकडी नव्हती काय माहीत बा हे." आणि ह्या भुताची भेट घेतल्यावर आपण पुढे थोडंसं गेलोच. पायऱ्या आहेत पुढे उतरायच्या आणि त्या पायऱ्याच्या आतून कोणतरी पाय ओढून राहिलं. मी खोटी नाही सांगत. तुम्ही एकदा नक्की हा एक्सपिरियन्स घ्या आणि जा तुम्ही आणि स्वतः एक्सपिरियन्स घ्या, की इथं पाय ओढणारे भूत आहे. भूतही अशा कानाकोपऱ्यात लपून होते, तर काही सांगताच नाही येत. निरभूस करत होते. पण चला फायनली आपण देवीचे दर्शन केले. एक नंबर डेकोरेशन होतं इथलं. आणि आपण कुठं जाऊ, आपल्याला आपले प्रेमाची माणसं भेटतील नाही असं शक्य नाही आहे. आपण दादासोबत फोटो वगैरे काढून मस्त पुढे गेलो आणि हा अचलपूरचा कोणता दांडिया आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आम्ही गेलो जगदंबा देवीच्या मंदिरात. तिथं एक नंबर गरबा होता. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ना गरबा कुठचा आहे, तर तो या जगदंबा मंदिराचा गरबा होता. आपल्याला असं वाटते का परतवाड्यातच माहोल राहते, तर नाही भाई अचलपुरातही माहोल राहते बरं. आणि गरबा पाहून आम्ही थकल्यानंतर आम्ही बेरोजगार पोहोचलो बेरोजगार चायनीजवाल्याजवळ. ह्या दादाच्या हातची चायनीज एवढी टेस्टी आहे. तुम्ही जर मिल्क कॉलनीत गेल्यावर नक्की एकदा दादाच्या हातची चायनीज टेस्ट करा. आणि चायनीज खाऊच राहिलो तेवढ्यात आपल्याला अजून आपली एक फॉलोअर्स भेटली. तिच्यासोबत फोटो वगैरे काढून आपण मस्त चायनीज हापाकली आणि आपण निघालो आपल्या घरी. तर आजचा व्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय.